इराण इस्रायल युद्धामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमंड्याच्या उंबरठ्यावर असताना भारतासाठी दिलासादायक बातमी आहे। इराणने एक मोठा धोरणात्मक निर्णय घेत भारतासह आपल्या काही निवडक मित्र देशांसाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली आहे। इराणने भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तानला हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी ही माहिती दिली। रोहन चौधरी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रोहन, ही अशी अधिकृत परवानगी मिळणं, आतापर्यंत आपण पास करत होतो, बोटी येत होत्या, पण त्यासाठी काही डिप्लोमॅटिक चॅनल्स वापरावे लागत होते, युआनमध्ये पैसे द्यावे लागत होते, अनेक गोष्टी होत्या, पण आता आपल्याला पॅसेज मिळाला, लायसन्स मिळालेलं आहे, याकडे कसं बघावं? इराणचं अतिशय मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण इराणनं गेल्या 70 वर्षात जो भारतानं संबंध ठेवला होता, ज्या वेळोवेळी ज्या पद्धतीनं भारतानं इराणच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न केला होता किंवा बॅलन्स केला होता, त्याचं इराणनं कदाचित दखल घेतल्याचं दिसतं। आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या परसेप्शन मध्ये आपल्याला असं दिसतं की सध्या इराणच्या बाजूने जागतिक परसेप्शन असून त्यात अमेरिका आणि नेतन्याहू यांची प्रचंड प्रमाणात बदनामी झालेली आहे, जगभर त्यांच्यावर टीका झालेली आहे। आणि त्यामुळे कदाचित एक परसेप्शनचा भाग म्हणून देखील आपल्या बाजूने जागतिक मत असावं असा विचार करून आणि भारताच्या आतापर्यंतच्या संबंधाला भारतानं जे बळकटी दिलेला आहे आणि जे प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर त्याला प्रतिसाद म्हणून आणि त्याचा मान म्हणून कदाचित इराणनं ही समुद्रधुनी उघड केलेली आहे। आणि विशेष म्हणजे भारतानं इराणची चिमुरडी मुलं हत्येत बॉम्बस्फोटात मेल्यानंतर देखील काही बोललेलं नसताना देखील इराणनं हा जो मानवी दृष्टिकोनातून जो दाखवलाय त्याबद्दल इराणचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे। अर्थात धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी।